नमस्कार. ट्राय धिस बाय प्रीती या चॅनलमध्ये तुमचं मनापासून सर्वांचं स्वागत करते. आणि आपण आज विषय घेतला आहे तो आपल्या सणावारांबद्दल, त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. असं म्हणतात की जेव्हा जेव्हा सूर्य पश्चिमेला जातो तेव्हा तो मावळतो. हे या जगात त्रिवार सत्य आहे. आपल्याकडे आधीच अमृताने भरलेली भांडी असताना आपण ते अमृत फेकून चिखलाने का भरतोय याचा जरा विचार करा. म्हणजे तो कसा? मातृनवमी होती तर मदर्स डे का आणला? कौमुदी महोत्सव आहे तर व्हॅलेंटाईन डे कशासाठी? गुरुपौर्णिमा आहे तर टीचर्स डे कशाला हवाय? आणि धन्वंतरी जयंती आहे तर डॉक्टर्स डे कशासाठी? विश्वकर्मा जयंती आहे तर टेक्नॉलॉजी डे कशासाठी? आणि सप्तमी आहे तर चिल्ड्रन्स डे कशासाठी? नवरात्री आणि कन्याभोजन आहे तर डॉटर्स डे कशासाठी? रक्षाबंधन आहे तर सिस्टर डे आणि भाऊबीज आहे तर ब्रदर्स डे कशासाठी? आपली आवडी नवमी, तुळशी विवाह साजरा करणारे सण, त्यांना इन्व्हॉल्वमेंटची काय आवश्यकता आहे? आपल्या सर्व सणांची आणि उत्सवांची माहिती किती सुंदर आहे ते बघा. कशी मकर संक्रांती, वसंत पंचमी, महाशिवरात्री, होळी, चैत्र नवरात्री, रामनवमी, अक्षय तृतीया, नागपंचमी, जन्माष्टमी, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, चंपाषष्ठी आणि दत्त जयंती इत्यादी सणवार असतात. हे सर्व सणवार गर्वाने साजरे करा. आपल्याकडून पाश्चिमात्य आंधळेपणाचे अनुकरण होणार नाही याची काळजी घ्या. जेव्हा जेव्हा सूर्य पश्चिमेला जातो तेव्हा तो मावळतो. हे या जगात त्रिवार सत्य आहे. म्हणूनच म्हटले आहे, आपल्या सनातनी संस्कृत आणि शाश्वत मुळांकडे परत या. आपले व्रत, वैकल्य, उपवास, विविध सणवार आणि उत्सव साजरे करा. आपली सनातनी संस्कृती आणि सभ्यता जिवंत ठेवा. ओम शुभम भवतु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.